मी ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर, अध्यक्ष हिंदू विधिज्ञ परिषद. आपण सर्व पत्रकारांचे इथे स्वागत करतो. आपण सगळे वेळ देऊन आलात याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि आजचा जो विषय आहे अत्यंत गंभीर विषय आहे, ती आहे म्हणजे जेल. आज कारागृहांची परिस्थिती कशी आहे? कारागृहामध्ये जे कैदी आहेत ते काय सगळे शिक्षा झालेले कैदी आहेत? याचं उत्तर नाही आहे. कित्येक कैदी असे आहेत की ज्यांचा खटला अजून संपला नाही, ते कदाचित निरपराध आहेत, पण या कैद्यांना मात्र अशी मदत मिळत नाही. मुंबईचा आर्थर रोड जेल आपण गेल्या काही दिवसातल्या बातम्या पाहिल्या तर जेमतेम 8-10 दिवसापूर्वी 180 जणांची टेस्ट केली तर त्याच्यात 158 जणांना कोरोना पॉझिटिव्ह ते कोरोना झालेले आलेले होते. मला इथे विचारायचं आहे की जिथे 2000 पेक्षा जास्त कैदी ठेवले जातात आणि जिथे किमान 150-200 पेक्षा जास्त जेलचा स्टाफ पोलीस असतो, तिथे फक्त 180 टेस्ट होतात. ही आकडेवारीच काहीतरी चुकीची आहे. 180 पैकी 158 ही आकडेवारी बरोबर नाहीये. खऱ्या ह्याच्या पुढे टेस्टच झालेल्या नाहीयेत. जर इथे टेस्ट झाल्या तर कदाचित तिथे 500 पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह मिळतील. असं असताना हे एकूणच प्रकरण दाबून टाकलं जाण्याचा प्रयत्न आज महाराष्ट्रात होताना दिसतोय. हे अत्यंत गंभीर आहे. जे काहीच कैदी इंटरिम जामिनावरती बाहेर आले ते कैदी सांगतायत त्यांचे अनुभव ते किती भयंकर आहेत. कैदी सांगतायत की पोलीस त्यांना सांगतात तुम्हाला तुमच्या जीवावर मारायचं जगायचं तुमचं नशीब, आम्ही सोडून देतोय. कैदी सांगतायत की त्यांना एकदाच कधीतरी तो मास्क मिळाला, तो आता वापरून फाटून खराब झाला, त्यांना मास्क मिळालेले नाहीयेत, त्यांना सॅनिटायझर्स मिळालेले नाहीयेत. हे काय सुरू आहे? त्यांना औषधं दिली जात नाहीयेत. ज्याला काहीतरी ताप येतो त्याला काहीतरी अँटीबायोटिक्स दिली जातात आणि त्याला त्याच्या जीवावरती परत सोडलं जातं. ही परिस्थिती मी नाही सांगत आहे, ही परिस्थिती आज आम्हाला वृत्तपत्रामधूनच ऐकायला येते. आज आम्हाला जे कैदी बाहेर येत आहेत, आमचे कितीतरी एक वकील आहे, मी क्रिमिनल प्रॅक्टिस करतो, माझे कितीतरी क्लायंट आतमध्ये आहेत, त्यांच्याबद्दल हे असं ऐकू येत आहे. ह्याला कोणी वाचा फोडायची आहे की नाही फोडायची? आणि आतली कुठलीच गोष्ट बाहेर जाऊ द्यायची नाही. हे पर्टिक्युलरली आर्थर रोड जेल बद्दल होतं. मी कसं ते तुम्हाला अजून काही माझे अनुभव सांगतो. जेव्हा हे सगळं सुरू झालं, लॉकडाऊन सुरू झाले, जो जनता कर्फ्यू लावला मार्चच्या 22-23 तारखेला, त्याच्या आधीच आर्थर रोड जेलमध्ये त्यांनी कैद्यांना नातेवाईकांची भेट आणि वकील भेट बंद केली. त्या भेटी बंद झाल्यानंतर फोन बंद झाले. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये नातेवाईकांचा आणि कैद्यांचा संपर्क होऊ द्यायचा नाही. आज मला सांगा, प्रत्येकाला त्याच्या नातेवाईकांच्या आरोग्याची आणि स्वतःच्या आरोग्याची भीती वाटते. असं असताना कैद्याला त्याच्या नातेवाईकांची काळजी नाही वाटणार, नातेवाईकांना कैद्याची काळजी नाही वाटणार, पण ह्यांना बोलू दिलं जात. काय प्रॉब्लेम आहे बोलू द्यायला? कारागृह का लाजतंय, का घाबरतंय, हा प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. आज आम्ही जिओचा फोन वापरतो, व्होडाफोन वापरतो, एअरटेल वापरतो. किती खर्च येतो त्याला? 250-300 रुपयाच्या रिचार्ज मध्ये तुम्ही अनलिमिटेड बोलू शकत असताना हे बोलू का नाही देत? जिथे वकिलांची भेट होते कारागृहामध्ये, तिथे मध्ये काचेचीच तर भिंत असते, तुम्ही फोनवरूनच तर बोलत असता. मग तिथे कोरोनाचं संक्रमण होणार नसेल तर वकिलांना का भेटू दिलं जात नाही? याचं एकच कारण आहे, आतमध्ये कसल्याही सुविधा नाही आहेत आणि सुविधा नाहीयेत हे लोकांना सांगायचं नाहीये. म्हणून इथे एक पोलादी पडदा या शासनाने घातलेला आहे का, असा प्रश्न आहे. जे तिथे जेल सुपरिटेंडंट आहेत, कोणतरी वायचळ म्हणून आहेत, ते विलगीकरणात आहेत असं आम्ही ऐकतो. त्यांनी अशा पद्धतीने हे दाबून टाकण्याचा प्रयत्न करतायत का? या प्रश्नाची उत्तरं वायचळांनी दिली पाहिजेत. या प्रश्नांची उत्तरं जे आयजी प्रिझन्स आहेत, पोलीस जेल संदर्भातली जी पोलीस यंत्रणा आहे, गृह खातं आहे, यांनी याची उत्तरं दिली पाहिजेत. ही उत्तरं फक्त त्या नातेवाईकांसाठी दिली नाही पाहिजेत. हे प्रकरण एवढं गंभीर आहे की जर तिथे वेळेत औषधोपचार मिळाले नाहीत तर ते कैदी वाचणार नाहीयेत. त्या कैद्यांचे मृत्यू होणार आहेत. एकाचे नाही, दोनाचे नाही, 5, 50, 100, 150, 500 जणांचे मृत्यू जर जेलमध्ये होणार असतील तर आम्ही त्याला कोरोनामुळे झालेले मृत्यू असं मानायला तयार नाही. हे जेल प्रशासनाने त्या कैद्यांचे पाडलेले खून आहेत असं म्हणायला तिथे लागेल आणि ही परिस्थिती आम्हाला मान्य नाही. याच्यावरती उपाययोजना निघाली पाहिजे. हिंदू विधिज्ञ परिषदेच्या वतीने सांगतो, आम्ही एप्रिलच्या 1-2 आठवड्यातच फक्त आर्थर रोड जेलला नाही, आम्ही आर्थर रोड जेलला पत्र पाठवलं, आम्ही येरवडा जेलला पत्र पाठवलं, आम्ही बेंगलोरला पत्र पाठवलं, आम्ही कित्येक महत्वाच्या जेलला पत्र पाठवून सांगितलं. काय सांगितलं आम्ही सांगितलं, हे बघा, तो कैदी आतमध्ये आहे, तो तुमच्याकडे असलेलं जनावर किंवा वस्तू नाही, त्याला त्याचे संविधानिक अधिकार आहेत. कोर्टाने दिलेली शिक्षा भोगण्यासाठी तो आत आहे किंवा जोपर्यंत खटला सुरू आहे तो निर्दोष म्हणून सिद्ध झाला की तो बाहेर पडणार आहे. अशा परिस्थितीत त्याच्या आरोग्याची काळजी घेणे ही तुमची जबाबदारी आहे आणि अशी जबाबदारी तुम्ही पाळली नाही तर उद्या कदाचित अशी परिस्थिती येईल की कैदी किंवा त्यांचे नातेवाईक
सरकारने त्यांचं कर्तव्य केलं नाही म्हणून सरकारवरती दावे घालतील नुकसान भरपाईचे आणि तुमच्या खिशातून तुमच्या पगारातून त्या रकमा तुम्हाला द्यायला लागतील। आम्हाला बेंगलोर जेलचं पत्र आलं की आम्ही ही काळजी घेतोय, 2 पानी पत्र लिहून त्यांनी कित्येक गोष्टी त्याच्यात सांगितल्या। आम्हाला अन्य जेलची पत्र आली पण आम्हाला आर्थर रोड जेल कडून ना त्याची पोच आली ना त्याचं उत्तर आलं ना आम्ही त्याच्यावरती काही करतोय म्हणून त्यांनी सांगितलं। तीच गोष्ट येरवड्याची का महाराष्ट्र जेल प्रशासनाला असली कसली हुडहुडी भरली आहे की त्यांना ह्या गोष्टींचं त्यांची कर्तव्य करण्यामध्ये पण त्यांना साधी वकिलांच्या पत्रांना उत्तर देण्यामध्ये पण लाज वाटते का त्यांच्याकडे कागद नाहीयेत, काय सुरू आहे नक्की त्या ईमेलना उत्तर नाहीत। आम्ही परत पत्र लिहिलं की तुम्ही निदान 2 दिवसाआड 3 दिवसाआड कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांशी बोलू द्या, त्यांच्या मनातली काळजी मिटू द्या, त्या फोनचे लागले तर पैसे आम्ही देतो, पण हे त्याला उत्तर द्यायला तयार नाहीत। आणि आज आम्ही ज्या बातम्या वाचतोय त्या अत्यंत गंभीर आहेत। आम्ही ह्या प्रकरणी याचिका पण केलेली आहे न्यायालयात, पण प्रत्येक गोष्टीचं उत्तर ही न्यायालयातली याचिका नसते। जेल प्रशासनात जी बसलेली माणसं आहेत, जे सरकारचे अधिकारी आहेत, ते जनतेचे नोकर आहेत, ते जनतेच्या पैशातून तिथे त्यांची जनतेची कामं करायला बसतात, तर त्यांनी जनतेच्या संवेदना समजून घेऊन त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे। हे झालं पाहिजे आणि हे व्हावं म्हणून आज आम्ही तुमच्या समोर आलेले आहोत। माझ्यासोबत काही ह्या आर्थर रोड जेलमध्ये जे काही कैदी आहेत त्या कैद्यांचे काही नातेवाईक माझ्यासोबत आहेत, ते त्यांचे अनुभव तुम्हाला सांगतील। नमस्कार, माझे पती श्री सुधन्वा गोंधळेकर हे गेल्या 2 वर्षापासून मुंबई येथील आर्थर रोडच्या अंडा सेलमध्ये आहेत आणि आता कोरोनाच्या येणाऱ्या बातम्यांनुसार अंडा सेलमध्येही कोरोनाचा फैलाव सुरू झालेला आहे आणि तिथे कोणत्याही प्रकारची ट्रीटमेंट त्यांना मिळत नाहीये। गेल्या 2 महिन्यापासून त्यांच्या तब्येतीची कोणतेही अपडेट्स आम्हाला मिळालेले नाहीत। या सगळ्यामध्ये जर त्यांच्या तब्येतीला काही झाले, त्यांना काही झाले तर त्यांची जबाबदारी कोण घेणार? माझ्या कुटुंबाची जबाबदारी कोण घेणार? कारागृह प्रशासनाला कोण शिक्षा करणार आहे का? आणि यासाठीच मी दररोज त्यांच्याशी 10 मिनिट व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आम्हाला बोलता यावे आणि याची सोय करून प्रशासनाने आम्हाला द्यावी अशी मागणी करते। आता याच्यानंतर सौ लक्ष्मी राऊत आहेत। नालासोपारा केस कदाचित आपणास आठवत असेल, हे नालासोपाऱ्यात गोरक्षेचं काम करणारे कार्यकर्ते वैभव राऊत यांना पण त्याच केसमध्ये अटक झाली होती। त्यांच्या पत्नी माझ्यासोबत आहेत, सौ लक्ष्मी राऊत, त्यांचं मनोगत सांगतील। नमस्कार, मी सौ लक्ष्मी राऊत। माझे पती श्री वैभव राऊत हे 2 वर्षापासून आर्थर रोड जेलमध्ये आहेत। आर्थर रोड जेलमध्ये कोरोना व्हायरस खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसरल्यामुळे तिथे 150हून अधिक कैद्यांना ह्याची लागण झाली आहे। आर्थर रोड जेलची परिस्थिती आता खूपच भयावह आहे आणि कारागृहाची क्षमतापेक्षा जास्त कैदी तिथे असल्यामुळे जे सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म्स आहेत ते सुद्धा कितीपर्यंत पाळले जात असतील हे शंका आहे। अशा गंभीर परिस्थितीमध्ये माझ्या पतींचं काही बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार कोण असणार आणि आमच्या अख्ख्या कुटुंबाची जबाबदारी कोण घेणार? माझे पती निर्दोष आहेत, अजून त्यांचा खटला सुरू झालेला नाही आणि एक माणूस म्हणून त्यांना जगण्याचा पूर्ण अधिकार आणि हक्क आहे। जेलच्या काही निष्काळजीपणामुळे माझ्या पतींचं काही बरं वाईट झालं तर या जेल प्रशासनाला कोण शिक्षा करणार? माझ्या पतींना काय झालं तर मला आणि माझ्या अख्ख्या कुटुंबाला हे धक्का सहन करण्याच्या पलीकडे असणार अशी अनेको चिंता गेल्या 15 दिवसापासून मला आणि माझ्या अख्ख्या कुटुंबाला सतवत आहे। अशा लॉकडाऊनमध्ये आम्ही प्रत्यक्ष जाऊन गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री यांना भेटू शकत नाही, पण काही ईमेल्स आणि ट्विटरद्वारे आम्ही त्यांना संपर्क सुद्धा करण्याचा प्रयत्न करत आहोत, पण आम्हाला अपेक्षित असे प्रतिसाद मिळत नाही। या परिस्थितीमध्ये मी कुठे जाऊ, कोणाकडे जाऊ, कोणाची मदत घेऊ? म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी सरकारला, मीडियाला आणि सर्वांना हे आवाहन करते की कोणीतरी या विषयावर लक्ष घालून अपेक्षित असे निर्णय घ्यावे। माझ्या पतींसहित जेलमध्ये असणाऱ्या सर्वांना आवश्यक ते औषधोपचार देऊन त्यांचे सर्व टेस्ट करून घ्यावे आणि आम्हाला त्यांच्याशी 1 दिवस आड तरी बोलण्याची सोय करून द्यावे। आत्ताला वोडाफोन, एअरटेल, जिओ सारखे अनेक सिम कार्ड्स उपलब्ध आहेत जे अनलिमिटेड स्कीमवर असते। याचा जेलला पण खूप खर्च येणार नाही आणि शक्य असल्यास त्यांना अंतरिम बेलमध्ये सोडावे हीच सरकारकडे माझी विनंती आहे। त्याचप्रमाणे गणेश मिस्किन आहेत, जे मूळचे हुबळीचे आहेत आणि आता आर्थर रोड जेलमध्येच आहेत, कर्नाटकातले आहेत। त्यांच्या कुटुंबाचे तर अजून हाल आहेत कारण त्यांना भाषेची समस्या आहे, हुबळीवरून मुंबईला येणं कठीण आहे। त्यांचे भाऊ आहेत श्री रवी मिस्किन, ते आपल्याला त्यांच्या अडचणी आणि त्यांना काय वाटत आहे हे आपल्याला सांगतील। नमस्कार, मेरा भाई गणेश मिस्किन पिछले 2 साल से आर्थर रोड की जेल में अंदर हैं और वहाँ पे अभी हालात इतना बिगड़ गए हैं कि कोरोना के 180 केसेस के अब पॉजिटिव केसेस वहाँ पे मिल गए हैं। अभी मेरा भाई आर्थर रोड के जेल के अंदर अंडा सेल में है, हालांकि बहुत सारे केसेस उधर से ही सेल से आ रहे हैं वहाँ पे। अभी मेरा भाई निर्दोष है, कल को उसको कुछ मेडिकल इशू हो के कुछ हो गया तो उसके जिम्मेदार कौन लेगा?
और ये सब न्यूज़ में आ रहा है कि ऐसा डेंजर जोन में है जेल के अंदर। तो ये सब माजी ने न्यूज़ में सुनकर 10 दिन से ना सोई है, ना ठीक से खाना खा रही है। हालांकि मानसिक तरफ से उनका बहुत सारा कमज़ोरी बढ़ रही है उनकी। तो ऐसे में कुछ हो गया तो फैमिली के कुछ हो गया तो उसके ज़िम्मेदार कौन होंगे वहाँ पे? अभी हमने लॉकडाउन की वजह से ना हम देशमुख सर जी से मिल सकते, ना ही ठाकरे साहब से ना मिल सकते। तो मैंने क्या किया, उनको मेल किया, ट्विटर पे ट्वीट किया, तो लेटर भी भेजा। हालांकि मेरे को उसका रिप्लाई अभी तक भी नहीं मिल रहा है। तो यहाँ पे जेल के अंदर सिर्फ मेरा भाई ही नहीं और भी कई सारे लोग हैं वहाँ पे, सबके फैमिली के अंदर वही मानसिक तौर से बैठ गया है कि वहाँ पे क्या चल रहा है क्या नहीं, इसकी वजह से किसी को रिप्लाई नहीं मिल रहा है। तो वहाँ पे कई सारे सुरक्षा कर्मचारी होंगे, उनके पास तो मोबाइल 4G फ़ोन होगा, तो हो सकता है कि 2 मिनट के लिए एटलीस्ट वीडियो कॉल करा के घर में ऐसे मानसिक तौर से थोड़ा कम कर सकते हैं। तर पत्रकार बंधूंनो, माझे हात जोडून तुम्हाला एवढीच विनंती आहे की गोष्ट जनतेसमोर गेली पाहिजे, कारण शेवटी हे जनतेचं सरकार आहे, हे जे जेल प्रशासन आहे हे जनतेचे नोकर आहेत। तर त्यामुळे आपण याला उचित प्रसिद्धी द्या। पण जिथे सुप्रीम कोर्ट म्हणतं की फाशी ही रेअरेस्ट ऑफ रेअर, दुर्मिळातल्या दुर्मिळ केसमध्ये जर फाशी द्यावी असं सुप्रीम कोर्ट म्हणत असेल, तर कोरोनामुळे ह्या सगळ्यांना आम्ही मृत्यूमुखी पडू देणार का? हा प्रश्न आहे। ती माणसं आहेत, त्यांना त्यांचे मानव अधिकार आहेत, त्यांना त्यांचे संविधानिक अधिकार आहेत, हे आम्ही जपले पाहिजेत। ही साधी माणुसकीची गोष्ट आहे। तर त्या दृष्टीने आमच्या अत्यंत साध्या मागण्या आहेत। असा मुद्दा नाहीये की आजच यांना बेल द्या। त्या नातेवाईकांच्या मागण्या आपण बघितल्या, त्यांना मास्क द्या, त्यांना सॅनिटायझर्स द्या, त्यांची कोरोनाची टेस्ट करा। पण मग जेलमध्ये का टेस्ट होत नाही हा प्रश्न आहे। तर त्या सगळ्यांची एकदा तरी टेस्ट झाली पाहिजे, ती पारदर्शकपणे त्यांच्या त्यांच्या नातेवाईकांना कळवली गेली पाहिजे, ती जेल प्रशासनाच्या वेबसाईटवरती त्यांनी ठेवली पाहिजे। सगळ्या घडामोडी ज्या होत आहेत त्या लोकांना कळल्या पाहिजेत आणि तसं होऊन त्यामध्ये कोणाला काय ट्रीटमेंट दिली जाते, त्याचं काय होतंय हे सगळं लोकांना कळलं पाहिजे। आज आयुष मंत्रालय आहे, ते होमिओपॅथीचं औषध आहे आर्सेनिक अल्बा, ते घेण्याबद्दल त्यांनी सांगितलं आहे। काही आयुर्वेदिक औषधं देण्याबद्दल त्यांनी सांगितलं आहे। लागलं तर नातेवाईकांच्या पैशांनी द्या, आमचं असं म्हणणं नाही की फुकट द्या, कदाचित खर्च तुम्हाला जास्त येत असेल, पण निदान ती माणसं जगू द्या। आतली ती माणसं आहेत, ती जनावरं नाहीयेत। ही जाणीव आज वायचळांसारख्या जेल सुपरिटेंडंटनी आणि जेल प्रशासनाने ठेवली पाहिजे। हीच माझी गृहमंत्र्यांना आणि शासनाकडे माझी मागणी आहे, माझी विनंती आहे।